ताज्या घडामोडी पाहिजेत तर मग C24 या आपल्या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला अजिबात विसरू नका। गरवारे ते पपया नर्सरी दरम्यान सुरू असलेल्या रस्ता रुंदीकरण आणि काँक्रिटीकरणाच्या कामामुळे नागरिकांच्या जीवाशी खेळ सुरू असल्याचा गंभीर आरोप स्थानिकांकडून करण्यात येतोय। नाशिक महानगरपालिकेच्या या कामामध्ये ठेकेदाराकडून होत असलेल्या निष्काळजीपणामुळे परिसरामध्ये अपघातांची मालिका सुरूच आहे। त्यातच काल रात्री प्रभाकर निकम यांचा दुर्दैवी मृत्यू झालाय, त्यामुळे संतापाची लाट उसळली आहे। निकम हे रात्रीच्या सुमारास या मार्गाने जात असताना रस्त्यावरील अयोग्य व्यवस्थापनेमुळे त्यांचा अपघात झाला आणि त्यात त्यांचा मृत्यू झाला। या घटनेनंतर संतप्त स्थानिक रहिवासी आणि व्यापाऱ्यांनी एकत्र येऊन तीव्र निषेध नोंदवलाय आणि स्थानिक नगरसेवक भागवत अरोटे यांना घेराव घालत जबाबदार ठेकेदारावरती तात्काळ गुन्हा दाखल करण्याची मागणी केली। स्थानिकांचा आरोप आहे की संबंधित ठेकेदारांना कोणत्याही सुरक्षेच्या अटींचं पालन केलं नाही, कामाच्या ठिकाणी आवश्यक बॅरिकेड्स लावलेले नाहीयेत, उघड्या चेंबरवरती झाकण नाहीये, रस्त्याच्या एका बाजूला काम सुरू असताना दुसऱ्या बाजूची वाहतूक व्यवस्थित ठेवलेली नाहीये, तसेच खड्डे बुजवण्याकडे देखील दुर्लक्ष होत आहे। या सर्व बाबींमुळे नागरिकांना रोज जीव मुठीमध्ये धरून प्रवास करावा लागतो। याशिवाय ड्रेनेजच्या कामाबाबत देखील गंभीर अनियमितता समोर आली आहे। संबंधित ठेकेदारांना ड्रेनेजचं काम करताना नाशिक महानगरपालिका तसेच पोलीस स्टेशनची कोणतीही अधिकृत परवानगी घेतली नाहीये असा आरोप करण्यात आलाय। विशेष म्हणजे ही ड्रेनेज पाईपलाईन रस्त्याच्या मधोमध टाकण्यात आली आहे, त्यामुळे तिचा कोणताही उपयोग होणार नसल्याची टीका स्थानिकांकडून केली जाते। नियमानुसार अशा पाईपलाईन रस्त्याच्या कडेला टाकणं अपेक्षित असताना ठेकेदारानं मनमानी पद्धतीनं काम केल्याचं समोर आलंय। या पार्श्वभूमीवर नगरसेवक भागवत आरोटे यांनी महापौर हिमगौरी अडके यांची भेट घेऊन संबंधित ठेकेदारावरती सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी करणार आहोत असं म्हटलंय। तसेच ड्रेनेज कामामधील अनियमिततेबाबत देखील संबंधित ठेकेदाराविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात येणार आहे असं त्यांनी स्पष्ट केलं। दरम्यान वारंवार तक्रार करून देखील प्रशासनानं वेळीच दखल घेतली नाहीये, त्यामुळे एका निष्पाप नागरिकाचा बळी गेलाय अशी तीव्र प्रतिक्रिया नागरिकांमधून उमटत आहे। आता तरी महानगरपालिकेने या गंभीर प्रकाराची दखल घेत जबाबदारांवरती कठोर कारवाई करावी आणि नागरिकांच्या सुरक्षेच्या प्रश्नाला प्राधान्य द्यावं अशी जोरदार मागणी केली जाते। काल आमचे मोठे बंधू प्रभाकर निकम पाटील यांचा काल रात्री 10:10 एक अपघात झाला। हा अपघात जो झाला तो फक्त महापालिकेच्या गलथान कारभारामुळे, त्या कॉन्ट्रॅक्टरच्या गलथान कारभारामुळे झालेला आहे। आता मी त्याच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करणार आहे आणि जो गाडीवाला आहे तो पण पूर्ण ड्रिंक अँड ड्राईव्ह करून हे करत होता। तुम्ही जर रस्त्याचं काम करत आहे तर बॅरिकेटिंग आणि तुमचे गार्ड उभे करायला पाहिजे तिथं, पण रात्री कुठलाही गार्ड नव्हतं, कुठलंही बॅरिकेटिंग नव्हतं। त्याच्यात आमचा माणूस गमावलेला आहे। आता आम्ही मनुष्यवधाचा गुन्हा हा दाखल करणार। एस्लो पॉइंट ते पपया नर्सरी दत्त मंदिरपर्यंत एक बाईकवर लेडीज अक्षरशः खड्ड्यामध्ये उतरून डायरेक्ट खाली पडली, मार डोक्याला लागला, परत वरून कमरेला फटका पडला, बेशुद्ध पडली अक्षरशः बाई। या दत्त मंदिर पपया नर्सरी एस्लो पॉइंट ह्यापर्यंत कमीत कमी दिवसाला 2 ते 3 ॲक्सिडेंट रोज होता आणि दोघं बाजूला इतके कुरून ठेवलेले खड्डे, त्याला पुसता नको, त्याला काही नको, एकदम घाणेरड्या पद्धतीने काम चालू। 6, 6:30, 10च्या दरम्यान तिथे निकम म्हणून आमच्या येथील कापड दुकानदार एक चांगले ग्राहकांचा ॲक्सिडेंट होऊन मृत्यू झाला। खरं तर इथे दररोजच 1-2-3 ॲक्सिडेंट होता, कोणाचा हात मोडतो आहे, कोणाचा पाय मोडतो आहे आणि दररोजच हॉस्पिटल इथं भरलेली आहे आपण जर बघितलं। आणि याचे सर्वस्व जबाबदारी या ठेकेदाराची आहे। ठेकेदाराचा मनमानी कारभार, हा ठेकेदार बाहेरचा आहे। ठेकेदारांनी काम घेऊन सदर काम ड्रेनेजचं एक जणाला दिलं आहे करायला, एक जणाला पावसाळीचं करायला दिलं आहे आणि दोन्ही बाजूनी आपण जर बघितलं तर दोन्ही बाजूनी सेम काम चालू आहे। त्यांनी कुठलंही त्या जी कामं चालू आहे, समजा उदाहरणार्थ पूर्वेला जी आता रस्ता चालू आपल्याला दिसतो आहे, त्या जी काम चालू आहे त्या बाजूला जी चंबर आहे ती ओपन आहे, चंबर केलेले नाही, ती जागा ओपन आहे आणि त्याच्यात मोटरसायकलवाले जात आहेत, गाडीवाले फसत आहेत, ॲक्सिडेंट होत आहेत। रोडची अवस्था इतकी दयनीय आहे, तिला खड्डे आहेत। गाडीवाल्याने गाडी कशी चालवावी आणि कुठून चालवावी हा त्याला प्रश्न पडतो। त्यामुळे आपण बघितलं असेल तिथे दररोज फुल ट्रॅफिक, एस्लो पॉईंट ते पपया नर्सरीपर्यंत फुल ट्रॅफिक जाम होत आहे। सदर आम्ही हा विषय महासभेत मांडला होता आणि महासभेत जेव्हा विषय मांडला तेव्हा महापौरांनी रुलिंग दिलं होतं की
सदर ठेकेदारांनी जर त्याच्याकडून असा गुन्हा झाला त्याचं बॅरिटिकिंग केलं नाही, त्यांनी त्याच्यामुळे जर तिथं मृत्यू झाला त्याच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करता येईल. सन्माननीय आमच्या महापौर यांनी असं रुलिंग केलं होतं. माझी आपल्यामार्फत किरण आहेर, सी 24 तास, नाशिक.